नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाराष्ट्रातील 5वे शक्तिपीठ असलेले खान्देश कुलस्वामिनी श्री एकविरा देवीचा यात्रोत्सव सुरू झाला असून चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त देवीची रथयात्रा धुळे शहरातून काढण्यात आली. देवीच्या रथाची आणि मूर्तीची विधिवत पूजा करून मंदिर परिसरातून या रथ यात्रेला सुरुवात झाली असून शहराच्या विविध भागातून हा रथ मार्गस्थ होणार आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त संपन्न होणाऱ्या रथोत्सवात धुळेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून ठिकठिकाणी देवीच्या रथाचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार आहे. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. सर्वप्रथम श्री एकविरा देवी भव्य रथोत्सव सोहळा आणि एकविरा देवी यात्रेसाठी मी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. खरं तर एकविरा देवी म्हणजे शक्ती आणि भक्ती स्वरूप आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशी प्रार्थना म्हणून आपण नतमस्तक होतो आणि देवी माता सगळ्यांच्या दुःखांचं परिहरण करते. त्याचप्रमाणे सर्वांना सुख शांती ही प्राप्त होते. देवी मातेच्या कृपेने धुळे जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्र सर्व भाविक आणि भक्तांचं निश्चितपणे संरक्षण देवी माता करेल अशा मी शुभेच्छा देते. आज या ठिकाणी अनुप भैया आणि माझ्याकडे ट्रस्टच्या माध्यमातून जे काही आपण मागणी केलेली आहे तर मी देखील तीर्थक्षेत्र विकास निधी आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपण जे काही मला निवेदन दिलेलं होतं तर त्यासाठी आपल्या एकविरा देवी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी त्याचप्रमाणे इतर ज्या काही कामं आपल्याला करायची आहेत त्याचं मी पत्र दिलेलं आहे. लवकरच आपल्याला मान्यता मिळेल आणि आमदार आणि खासदार निधीच्या माध्यमातून आम्ही निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सहकार्य करू. का या ठिकाणी सुशोभीकरण करणे, प्रसादालय चालू करणे, नक्कीच याच्यासाठी आम्ही मदत करू. आणि एकविरा माता मंदिराच्या समोरील जे आपला पांजरा नदीचा जो टोक आहे त्या ठिकाणी आपण लवकरच घाट बांधतोय. घाटाचं काम येत्या 8 ते 9 महिन्यात आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत. तेही पर्यटन आणि जलसंधारण या दोघं मंत्रालयातनं आपल्याला त्याची मंजुरी जास्तीत जास्त महिन्याभरात मिळून जाईल आणि आपण त्या कामाला सुरुवात करू. आज आई एकविराची नगर प्रदक्षिणा आणि या कार्यक्रमासाठी आपल्या खासदार शोभाताई बच्चाव आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आयोजकांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आज रथ यात्रा उत्सवानिमित्तानं चैत्र शुद्ध पौर्णिमा निमित्ताने सालाबाद प्रमाणे आई भगवतीचा नवीन भव्य दिव्य असे चांदीची मूर्ती आणि पितळी रथ केलेला आहे. त्याची सुरुवात आजपासून सुरू झालेली आहे आणि आता नगर प्रदक्षिणाला आई भगवती जाते आहे आणि सगळ्यांनी त्या रथाचा उत्सवाचा आनंद घ्यावा. रथ ओढायला सगळ्यांना परमिशन आहे आणि रथाचा आनंद घेऊन कामाला. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.